नमस्कार मंडळी, तारिणी या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आता समोर आला आहे। त्या प्रोमोमध्ये असं आहे, इकडे तारिणी आणि केदार यांना भेटण्यासाठी सुमी आजी आलेली असते। तारिणीला सुमी आजीला पाहून असं वाटतं की आता सुमी आजी काय बोलते काय माहिती, ओरडते का काय माहिती, म्हणून तारिणी आणि केदार दोघं पण सुमी आजीची माफी मागत असतात। तेवढ्यात सुमी आजी म्हणते, अगं माफी कशाला मागतेस, उलटा आज पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलंयस आणि स्वतःचा विचार केलायस आणि मला तर भरपूर आनंद झालाय। कुणाला झाला नसेल ना इतका आनंद मला झालाय आणि माझे आशीर्वाद तुझ्यासोबत कायम होते आणि असणार आहेत। असं बोलल्यानंतर बिचाऱ्या तारिणीला खूपच भरून येतं। मग ती लगेचच सुमी आजीला घट्ट अशी मिठी मारते आणि रडत असते। नंतर मग सुमी आजी म्हणते, नाही आता रडायचं नाही, खूप चांगलं काम केलंयस तू, चांगला विचार केलायस आणि एवढंच खंत आहे की तू मला काही बोलली नाहीस आणि अचानक केलंयस, पण मी तुझ्या सदैव पाठीशी आहे। असं बोलल्यानंतर आता सुमी आजी तारिणीला एक मंगळसूत्र काढते आणि बोलते, पण एक आता तुम्ही काम करा, मी काय तुमच्या लग्नामध्ये नव्हते, तुम्ही तुमचं लग्न परस्पर केलंत, म्हणून आता एक गोष्ट आहे माझ्या मनात ती करा। मग सुमी आजी जे काही मंगळसूत्र काढलेलं असतं ना, ती केदारला म्हणते की हे तू तारिणीच्या गळ्यात घाल, मला एकदा बघायचं आहे, माझ्या डोळ्यासमोर तू तारिणीला हे मंगळसूत्र गळ्यात घाल। आणि आता तारिणी आणि केदार हे दोघं पण आता मोठ्या धर्मसंकटात सापडलेले असतात, कारण ते लोकांनी फक्त मिशनसाठी हे सगळं केलेलं असतं, पण सुमी आजी आणि त्यांच्या घरच्यांना हे सगळं काही खरं वाटत असतं। त्यामुळे आता तारिणी आणि केदार काय करणार आहेत हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। पण सुमी आजीने तारिणीसमोर मंगळसूत्र धरलेलं आहे। तुम्हाला काय वाटतंय, केदार तारिणीला हे मंगळसूत्र घालेल का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।